नमस्कार विद्यार्थ्यांनो, सरळ व्याज टॉपिकवरचे उदाहरण आहे बघा. साध्या पद्धतीने कसं सोडवायचं हे बघून घ्या. पहिल्यांदा यामध्ये काय दिले की साधारणपणे दर 20% वरून 25% केलं, म्हणजे दर काय केले, वाढवलाय. 20% वरून 25%. 2 वर्षात 4,000 रुपये अधिक व्याज मिळते तर मुद्दल काढा. म्हणजे याच्यामध्ये काय काय, पी मुद्दल काढायचे आपल्याला. टाइम किती दिलाय, 2 वर्ष दिलाय, बरोबर. सरळ व्याज किती आहे, 4,000 रुपये दिले आपल्याला. आणि रेट काय करायचं आपण अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये, वाढ किती झाले, 25 वजा 20. 25 वजा 20 किती आलं, 5% दर घेतो बघा. हे शॉर्टकट मेथड असं गणित सोडवायचं. मग आपल्याला सरळ व्याज किती आहे, 4,000 रुपये, बरोबर. पी काढायचं आहे, 2 आहे 5 आहे, भागिले 100. पी तिथंच ठेवूया. 4,000 इंटू 100 वर जाणार, खाली काय आलं, 2 इंटू 5 आलं बघा. 5 एके 5, 5 दुनी, बरोबर. बे के बे 10 आलं बघा. म्हणजे किती आलं हे, 4,000 रुपये, 40,000 रुपये आलं. ओके, उत्तर तुमचं 40,000 आहे बघा. म्हणजे अशा साध्या पद्धतीने ही गणित सोडवू शकता लोक. अशा प्रकारची गणित तुम्हाला जर शिकायची असेल, सोडवायची असेल तर आमचं YouTube चॅनल फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशा अनेक प्रकारची उदाहरणं आम्ही दररोज त्याच्यावरती अपलोड करत असतो, लक्षात ठेवा. आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही मराठी व्याकरण सुद्धा चालू करणार आहे. त्याचबरोबर सध्या आमच्याकडं ह्या 2 प्रकारच्या बॅचेस चालू आहेत. एक म्हणजे ह्या वर्षी मोठी कॉन्स्टेबलची जाहिरात आहे, 2026ला SSC GD ची आहे. दोन्ही प्रकारचे बॅचेस आमच्याकडे लवकरच सुरू होतच आहेत लगेच. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे बेसिक सगळं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केले जातील. खास बुद्धिमत्ता गणितवरती जे पोरांचं एकदम कच्चं असेल त्यावरती जास्तीत जास्त भर टाकणार आहे. प्रत्येक विषयाचे वेगळे शिक्षक आहेत, सराव चाचण्या असणार आहेत आणि 100% यशाची गॅरंटी. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना फक्त गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच लावायची असेल ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे, लक्षात ठेवा, बरोबर. आणि त्याचबरोबर त्याची फी फक्त किती आहेत, 1999 रुपये आहे. त्याचबरोबर ज्या पोरांना राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस कॉन्स्टेबल, इतर सर्व परीक्षाच्या करायच्या असतील ह्या सुद्धा बॅचेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, खाली नंबर द्यायचा तर कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि तयारी लागून लवकरात लवकर यश मिळवा.